ऑसिलेशन्स चॅप्टर आपण फिनिश केला आणि आज आपण त्याचे टेक्स्टबुकचे बऱ्यापैकी सगळे न्यूमरिकल्स आपण घेऊ, फिनिश करू. ठीक आहे. आय होप सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न असतील, है ना. चला, चूज द करेक्ट ऑप्शन. पहिले एक 5 MCQs असतात प्रत्येक चॅप्टरमध्ये, यू नो. पहिला चला सुरू किया जाए बेटा. काय म्हणतात पहा. पार्टिकल परफॉर्म्स लिनियरायझेशन स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा जेव्हा तुला म्हणतील की ती स्टार्ट कुठून झाला, फ्रॉम मीन, त्याचा अर्थ पटकन सांगा. पटकन बोल ना. फाय काय झाला, 0. अरे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मीन पासून सुरू झाला म्हणजे फाय काय झाला, 0. टोकापासून झाला म्हणजे 90 किंवा 270. 90 किंवा, अरे ते टोक किंवा हे टोक. बरं पुढे. इट्स ॲम्प्लिट्यूड इज ए, टाइम पिरियड इज टी. ॲट द इन्स्टन्स वेन द स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड, डिस्प्लेसमेंट एक्स काढा. काय कंडिशन दिली बेटा. स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड म्हणजे मी काय लिहिलं पाहिजे, व्ही इज व्ही मॅक्स अपॉन 2. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्ही, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस व्हॉट इज व्ही मॅक्स. झाले हँग, फॉर्म्युलेच पार्ट नाही. ए ओमेगा, ह्या ओमेगाला हा ओमेगा झाला कॅन्सल. दोन्ही साईडचं स्क्वेअर करा. सो व्हॉट विल हॅपन, ए स्क्वेअर, हां पलीकडे काय होईल, एचा स्क्वेअर अपॉन 4. सो मल्टिप्लाय करा. 4a स्क्वेअर मायनस इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर. पलीकडे गेला तर काय होईल बेटा, 4. वी विल राईट 4x स्क्वेअर. 4 1 गेला. नेक्स्ट एक्स स्क्वेअर विल बी 3a स्क्वेअर बाय 4. काय झालं बेटा, एक्स किती आला मग, √3 अपॉन 2 घ्या लिहून. चला थोडंसं पटपट लिहा, बऱ्यापैकी क्वेश्चन्स आहेत. हे बेटा लिहून झालंय का, रिस्पॉन्स करा. लिहून झालंय का, डन. चला काय म्हणतायत. बॉडी ऑफ मास 1 kg इज परफॉर्मिंग लिनियरायझेशन. इट्स डिस्प्लेसमेंट ॲट t सेकंड्स इज गिवन बाय x इज इक्वल टू 6 sin 100 t प्लस 5/4. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी काढा. काय काढा, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. बालमित्रांनो सगळ्यांना कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. काय रे बेटा, ते काय म्हणले, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढा. याचा अर्थ आता कायनेटिक एनर्जी ॲक्च्युली असते 1/mv स्क्वेअर आणि ती मॅक्झिमम असेल कधी, स्पीड जेव्हा मॅक्झिमम, कारण मास तर बदलत नाही. अरे 1/m तर काय बेटा, कॉन्स्टंट. अरे आर यू ऑल अंडरस्टँडिंग. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, कायनेटिक एनर्जीचा मॅक्झिममचा नाही, तुम्ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाठ केलेला आहे सगळ्यांनी. काय रे बेटा तो, बोला. 1/2 k कुठून आला हा फॉर्म्युला, इथूनच. अरे व्हीच्या जागी तुम्ही काय टाकला होता, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस. तो पुराना है वह, यहाँ नया कुछ भी नहीं है. अरे आर यू अंडरस्टँडिंग. आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढा म्हणल्यावर तुला एम आणि व्ही मॅक्स ह्या दोन गोष्टी माहीत पाहिजे. यांनी दिलंय काय रे बेटा इथं, ए साइन ओमेगा टी. अरे म्हणजेच बालमित्रांनो ए कोण आहे, 6 ओमेगा टी 100 काय रे बच्चा, ओमेगा फाय
फाय किती आहे, एवढ्या गोष्टी तुला माहिती आहेत. बर, सगळ्यांना व्ही मॅक्स माहिती आहे, ए ओमेगा. अरे व्ही मॅक्स काय, सो अपन लिखेंगे बेटा 1/2 यम मल्टीप्लाई बाय ए स्क्वेअर, ए आणि ओमेगा, यम पण आहे, झाला आन्सर, छाप डालो. 1/2 यम इज 1 kg, ए चा स्क्वेअर 6, आय विल राईट, ओमेगाचा स्क्वेअर 100 आहे. पण बालमित्रांनो ते डिस्प्लेसमेंट काय बोलले रे, एक्स सेंटीमीटर, काय बोलले, एक्स सेंटीमीटर. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आहे का रे, इकडे पहा बरं, ॲम्प्लिट्यूड घेताना मला 6 सेंटीमीटर का स्क्वायर कैसे लिखे, क्या करें, आर यू ऑल अंडरस्टँडिंग. कॅपिटल ए हा ॲक्च्युली काय रे बेटा 6 सेंटीमीटर, म्हणजेच 6 इंटू, अरे कालं की नाही कालं, कळतंय का. मग त्याचा स्क्वेअर किती झाला 36 आणि 10 ची पावर, हां ओमेगाचा स्क्वेअर, ओमेगा किती आहे 100, म्हणजे 10 ची पावर 2 चा स्क्वेअर किती होईल 10 ची पावर 4, 36/2, उत्तर किती आलं, हां लिहा पटपट. थोडं पटपट लिहा बरं पोरांनो, झालंय का लिहून, लई रिलॅक्स नका बसू. चला पहा बरं, लेंथ ऑफ, अरे काय म्हणले ते, सेकंड पिरियडला म्हणल्या तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, टाइम पिरियड काय असतो 2 सेकंड. सर्वांना माहिती आहे टाइम पिरियड टी काय असतो रे बेटा 2π√, बोल पटकन, L/, सेकंड पेंडुलम म्हणजे उत्तर किती असतं 2, मग ह्या 2 ला 2 झाला कॅन्सल. तुम्ही दोन्ही साईडचे जर का स्क्वेअर्स केले तर वाटूला आपण बेटा, बोला पटकन, पायचा स्क्वेअर इंटू L/G विल बी n, म्हणजे सिम्पली लेंथ ऑफ द सेकंड पेंड्युलम काय झालं रे बेटा. आता हे पाठ करा, सेकंड पेंडुलम आला का L इज G/π², रटलो, सेकंड पेंडुलम आला L इज G/π², स्टँडर्ड आहे. पुढे काय म्हणतात, ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज नियरली 1 मीटर, ते काय म्हणतात सर्फेस ऑफ द अर्थवरती किती लेंथ आहे बेटा 1, इट्स लेंथ ऑन द सर्फेस ऑफ द मून शुड बी, आणि सगळ्यांना माहिती आहे चंद्रावरती ग्रॅव्हिटी किती असते 1/6. मग बालमित्रांनो सिंपल गोष्ट आहे, पायचा स्क्वेअर काय झाला कॉन्स्टंट, L हा कशाला प्रोपोर्शनल आहे G, आलं का लक्षात. मग तिथं ग्रॅव्हिटी 1/6 तर लेंथ पण काय होईल 1/6, झालं आन्सर. तरी ज्याला कळत नसतं त्यासाठी मी गरिबी लिहितोय बघ, लेंथ ऑन द मून अपॉन लेंथ ऑन द अर्थ इज इक्वल टू ग्रॅव्हिटी ऑन द मून अपॉन ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. बरं ते काय म्हटले किंवा आपल्याला पाठ पाहिजे, ग्रॅव्हिटी ऑन द मून काय असते 1/6 ॲज दॅट ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ द, मग ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ काय झाली कॅन्सल. सो लेंथ ऑफ द मून इज 1/6 ऑफ द लेंथ ऑन द अर्थ. आणि ते काय म्हणले अर्थवरती किती आहे बेटा लेंथ. आता एवढं सगळं CET मध्ये किंवा MCQs मध्ये करत बसत असतात का, त्याच्यामध्ये पलीकडचं काही लिहायचं काही कारण येत, कॉमन सेन्स आहे, हा 1/6 तर हा 1/6, रायटिंग ओव्हर. तरी ज्याला कळलं नसेल त्यासाठी मी ते सगळं करून दिलंय. अरे इज दॅट ओके. हां, 2 आयडेंटिकल स्प्रिंग्स, कशा स्प्रिंग्स, आयडेंटिकलचा अर्थ हां आयडेंटिकल,
आयडेंटिकल जर सगळ्यांनी लक्षात घ्या, जेव्हा कधी दोन ऑब्जेक्ट आयडेंटिकल आहेत म्हणजे त्यांचा मास सेम असला पाहिजे, त्यांची लेंथ सेम असला पाहिजे. अरे लक्षात आलं का? स्प्रिंग आहेत, त्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय असला पाहिजे? सेम. इज दॅट ओके? हां, दोन म्हणजे एकाच मटेरियलचे असले पाहिजे. कशा असल्या पाहिजे? एकाच मटेरियलचे, आयडेंटिकल. चला, आयडेंटिकल स्प्रिंग्स शब्द महत्त्वाचा आहे. पुढे काय म्हणतात? आयडेंटिकल कॉन्स्टंट के. अरे पहिलीचा पण के, दुसरीचा पण के. कनेक्टेड फर्स्ट इन सिरीज देन इन पॅरल. अगोदर कशा जोडल्या बेटा? सिरीज. नंतर कशा? पॅरलमध्ये. सगळ्यांना सिरीज पॅरल कळतं ना? सिरीजचा अर्थ एकाच्या हातात दुसऱ्यात. पॅरल म्हणजे पहिल्यासारखं नाही, त्या दोघींची एंड तिसऱ्या कोणाला तरी कनेक्टेड, एकामेकाला कनेक्टेड नाही. बरं, पुढे काय म्हणतात? मेटलचा ब्लॉक आहे, त्याचा मास किती बेटा? यम. इज सस्पेंडेड फ्रॉम देअर कॉम्बिनेशन. त्यांच्या कॉम्बिनेशनला काय केलं बेटा? ते सस्पेंड करून टाकलं. म्हणजे उदाहरणार्थ सिरीज असेल, आता ही चित्राची काही गरज नाही. सपोज ही पहिली आहे, पहिलीच्या हातात दुसरीचा हात, आणि मग हे बघ लटकावला. काय म्हणले? इज देअर कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे एक तर सिरीज, नाहीतर पॅरल. पॅरल काय करू लागेल बेटा मला? ही फर्स्ट आणि ही सेकंड. आलं का सगळ्यांच्या लक्षात? अरे एक तर इकडं एक तर तिकडं. द रेशो ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हर्टिकल ऑसिलेशन्स विल बी इन द रेशो. कशाचा रेशो काढायचा? फ्रिक्वेन्सी. कशाच काढायचा बेटा? तो कैसे निकाले बेटा? जेव्हा जेव्हा विषय स्प्रिंगचा येईल. ओके, आता फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याकडे कोणते कोणते फॉर्म्युले असतात लक्षात घ्या. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर एक्स. सॉरी काय? यस. हां, मायनस तर आपण ह्या याच्यामध्ये मायनसचा घोटाळा घालायचा. मायनस म्हणजे काय? फक्त अपोजिट डायरेक्शनसाठी. ॲक्सलेशन ओमेगा स्क्वेअर एक्स आहे, आणि मॅक्सिमम ॲक्सलेशन काय बेटा? ए ओमेगा स्क्वेअर. तर ओमेगामध्ये काय असतं? 2πn, किंवा आपण 2πf लिहितो. कळलं सगळ्यांना? कळलं सगळ्यांना? 2πn. तिथं एक येतं. आता इथं पहा, विषय असा आहे, दोन स्प्रिंग्स सिरीज आणि कॉम्बिनेशन. स्प्रिंगचं सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन आपण वी हॅव ऑलरेडी लर्न्ड. जेव्हा आपण त्या सिरीजमध्ये कनेक्ट केल्या, कशा कनेक्ट केल्या बेटा? ओके, आणि पॅरल. आयडेंटिकल आहेत तर डायरेक्ट शॉर्टकट लावायला पाहिजे सिरीजसाठी. बोला पटकन. काय? सरळ सरळ k/n म्हणजेच k/2. अरे मल्टिप्लिकेशन अपॉन ॲडिशन, के स्क्वेअर अपॉन 2k. उत्तर काय झालं? k/2. चला इकडे काय होईल बेटा? के पॅरल. पटकन बोल ना. 2k. बरं, विषय जर फ्रिक्वेन्सीचा आहे बालमित्रांनो, तर स्प्रिंगसाठी अगोदर आपण t = 2π√m/k हा टाईम पिरियडचा फॉर्म्युला केला का नाही केला? यस सर. फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियड एकमेकाच्या उलटे. हां, म्हणजे 1/2π √, म्हणजे बालमित्रांनो 1/2π तो ऑलरेडी. क्या नियम मध्ये इधर मास का क्या कोई जिक्र है? नहीं सर. इधर भी हम उधर भी हम. मासमध्ये काही चेंज, म्हणजे बालमित्रांनो फक्त चेंज कसे दे? के. आणि त्याच्यामुळं फ्रिक्वेन्सी. तर फास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना लिहिता आलं पाहिजे. रेशो बोललेत, पण अगोदर सिरीज आहे आणि नंतर म्हणजे FS/F. कसं लिहायला पाहिजे? रूटमध्ये. पटपट बोल ना. KS/, हां, रूटमध्ये KS किती आहे आणि KP किती आहे? केला K कॅन्सल. रूटमध्ये म्हणजेच गेले पटकन. चल, नको चित्र काढीत बसू. चित्र फक्त तुला काय करता येईल तर कर पटपट. पटपट लिहा. चालेल लिहून. चला पुढे काय म्हणतात? The graph shows variation of displacement of particle performing a system with time period t. Which of the following is correct from the graph?
काय दिसतं रे बेटा ग्राफमध्ये? 0. बोला पटकन. अरे बोल ना. इथं काय दिसतं आपल्याला? ग्राफ दिसतोय 0. टाइम पिरियड टी, हा अर्धा, हा चतकोर, हा 3 चतकोर. ओके, तर यातलं काय करेक्ट आहे? पहिलं मला ॲक्सलरेशन इज मॅक्सिमम ॲट द टाइम टी. मला सांगा टाइम टीकडे पहा बरं, इथं आहे का नाही? पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन. इथं बघ ना, ही ॲक्च्युली काय झालं? प्लस ए, पटपट बोल ना जरा. हे काय झालं? प्लस ए ॲम्प्लिट्यूड आहे का नाही? हे काय झालं रे? म्हणजे पार्टिकल कुठे? मीन पोझिशनला. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? पटापट बोल ना जरा. मायनस म्हणूच नको तू, सध्या काय म्हण? पार्टिकल कुठे रे बेटा? मीन पोझिशनला. बघ ना, एक्स काय झाला? एक्स काय झाला? म्हणजे ॲक्सलेशन काय असलं पाहिजे? पटापट बोल ना. हे ऑप्शन नेमकं का चुकीचं आहे? कळलं का तुला? CET तास तयार व्हायचं, पटपट बोल जरा. कारण ॲक्सलेशनचा फॉर्म्युला एक्स 0. पहा ना सर, टाईम टीला काय 0 झालं. एचा विषय संपला. चला बीचं काय म्हणणं आहे रे? फोर्स इज मॅक्झिमम 3T/4. पाय बरं, 3T/4 ला काय परिस्थिती आहे रे? पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम. पटपट बोल ना. पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम. बरोबर आहे की नाही? मग काय बरोबर आहे चुकीचं आहे? बरोबर आहे चुकीचं आहे? अरे ते एक्स्ट्रीम आहे ना. म्हणजे काय झालं? ॲक्सलरेशन जर तुम्ही विचार केला बालमित्रांनो, तर काय असतं बेटा? ω² एक्स. आणि एक्सला मायनस का टाके ना तुम्ही, तर -Aω². काय पाहू शकता? -Aω². म्हणजे ॲक्च्युली ए कसा आहे रे बेटा? मॅक्झिमम. अरे ए कसा आहे? हा, ए कसा आला बेटा? मॅक्झिमम. दिस इम्प्लाइज, बोल ना पटकन. अरे फोर्स इज ऑल्सो, हा तर बरोबर आहे, पण मग हा दोन्ही का चुकीचे होते? व्हेलॉसिटी T/2 ला काय म्हणतात? 0. पहा बरं, T/2 ला व्हेलॉसिटी 0 नाही, मीन पोझिशनला आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पटकन सांगा मला. पटपट बोल. ओमेगा आणि एक्स काय रे बेटा? 0. सो एचा स्क्वेअर -0. सगळ्यांना माहिती आहे Aω. व्हेलॉसिटी काय रे बेटा? आणि ते काय म्हणले होते? 0. म्हणून सी पण नाही. अरे आपण काय बरोबर का नाही आहे ते कळायला पाहिजे ना आपल्याला. चला डीचा काय विषय म्हणले रे ते? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, पहा बरं, T/4 ला काय परिस्थिती आहे रे? पार्टिकल कुठे? एक्स्ट्रीमला आहे का नाही? एक्स्ट्रीमला. याचा अर्थ एक्स काय झाला? प्लस आहे. अरे एक्स काय झाला? प्लस आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. एक्स्ट्रीमची परिस्थिती काय असते? पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. चला टोटल एनर्जी मला सांगा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 k. हां, एक्स इज ए टाकल्यावर कायनेटिक एनर्जी काय झाली? त्याचं रिझन काय बेटा? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 k x². आणि एक्सला हां 1/2 k a². हा कोणाचा फॉर्म्युला आहे? टोटल. मग टोटल तर 1/2 k a² आहे, ती कायम कॉन्स्टंट असते, जी पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. काहींच्या मोकळ्या डोक्यावर चाललं आहे, कळतं की नाही? कळलं का? कायनेटिक काय झाली? 0. पोटेन्शियल काय झाली? मॅक्सिमम. जी मॅक्सिमम आहे तीच टोटल आहे. इज दॅट ओके? म्हणून तो चुकीचा आहे. काय म्हणतायत? ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन. जेव्हा जेव्हा तुला म्हणतील डिस्टन्स काढा फ्रॉम, किंवा पहिली गोष्ट म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून बोललं जातं? फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशन शब्द आला का? फाय इज इक्वल टू 0. चला पुढे. स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड. म्हणजे काय रे बेटा? V इज इक्वल टू, पटपट बोल. V इज इक्वल टू, अरे मग होती नाही कंडिशन, हाफ द मॅक्सिमम स्पीड. पाथ लेंथ 10 सेंटीमीटर. पाथ लेंथचा अर्थ काय झाला? यस, 2a 10 इम्प्लाइज. हे बोलतोय का नाही मी किती दिवसापासून? चला पुढे. V इज Vmax अपॉन 2. स्पीड ऑफ द पार्टिकल इज हाफ. काय काढायचं आहे? अच्छा, ॲट व्हॉट डिस्टन्स एक्स काढायचं. काय काढायचं? एक्स. चला V काय बेटा? V ओमेगा अंडर रूट हां Vmax इज ओमेगा ओमेगा कॅन्सल. चला स्क्वेअर करा. एचा स्क्वेअर इज इक्वल टू, चला आता -x² पलीकडे गेलात काय होईल बच्चा? +x² इज इक्वल टू एचा स्क्वेअर मायनस, म्हणजेच 3a² अपॉन
म्हणजेच एक्स किती आला पटकन बोला, पटपट बोल. √3/2 आणि ए किती आहे रे बेटा 5. चला मग आता 1.73 आणि 5/2 म्हणजेच 2.5. चला दिस इज इक्वल टू 25 3 75 7 175 आणि 7 182 18 25 आणि 18 43 4.32. कशा दिए ना आता आन्सर सेंटीमीटर लिहा पटपट लिहा. चला झाले का लिहून? पटपट लिहा पटपट लिहा. Writing over. In SI units, differential equation is d square x by dt square is minus 36x. Find the frequency and period. Simple question आहे. सगळ्यांना डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे. हा 36 म्हणजे कोण आहे रे बेटा? ओमेगा आहे का? ओमेगाचा स्क्वेअर आहे. ओमेगा किती आला रे बेटा? 6. काय 6? हा रेग्युलर फ्रिक्वेन्सी इन ती रेडियन पर सेकंड. फ्रिक्वेन्सी काढा. आता मला सांगा ओमेगा काय असतो? 2πn लिहा नाही तर 2πf लिहा. मग फ्रिक्वेन्सी कशी येईल? 6/2 विच इज इक्वल टू 3.14. चला करायचं लॉगने आता हे पटपट रिस्पॉन्ड कर. हां काढ लॉग टेबल. चल एक लॉग दे रे बेटा इकडं. एकच आहे का तिथं? बरं करा सगळ्यांनी. हां अरे जमाला सगळ्यांना. किती सिंपल आहे पोरांनो. हां तिनं सगळ्यांनी माझ्याकडे पहा. कॉमन सेन्स आहे. वरच्याचा लॉग खालच्याचा लॉग काढायचा. वाजबाकी करायची का? लॉग ऑफ m बाय n इज लॉग m मायनस लॉग n. बरं इथं एक डिजिट आहे म्हणजे काय झालं? 0 पॉईंट. करणार आहो पटपट. 0.3 आहे म्हणजे 30चा 0 मध्ये बघ. असं 2-4 नाहीत का टेबल? तुम्ही काल काय पोरं येत राहू. एक तर इथला कुठे गेला? ए वरद जा पटकन. ते पुढे एक लॉग टेबल आण त्या टेबलवर पटकन. अत्यंत वेग धारण कर. भाग. हां करा पटकन. 4 7 एकानेच बोला. आदित्य बोल. 4 7 1. हे बघा याचा आला. हां खाली पण 3.14. एकच डिजिट आहे का नाही? एकातून एक गेला. कॅरेक्टरिस्टिक काय त्याची 0. हां पॉईंट 31च्या 31चा 4 मध्ये बघा. अरे बघा ना सगळ्यांनी त्या याच्यामध्ये. एकानेच बोला. थांब इकडं. 4 9. चला 4 9 6 9. नीट आहे का बरं का? वरचा नंबर छोटा आणि खालचा जर मोठा झाला. इथं ॲक्च्युली तसं झालंय. आता आहे का? सगळ्यांवर माझ्या लक्ष द्या. हां इकडं पहा काय करायचं सगळ्यांनी. छोटा मोठा आपल्याला घेणं नाही. आपल्याला करायची बाजूबाकी. चला खेळ सुरू किया जाय. एकातून तर 9 जाणार नाही. 11तून 9 गेले 2. ऑब्विसली यांनी बॉरो घेतला असन. 7च झाले 6. 6तून 6 गेला 0. इकडं पहा 7तून 9 जात नाही. 17तून 9 गेले 8. नीट आहे का? नीट आहे का? इंटरेस्टिंग आहे. 4 त्याने 1 दिला. उरला किती? 3. पण 3तून काही 4 जात. तो परत उधारी घेईन. 13. 13तून 4 गेले 9. नीट आहे का? डेसिमल लगा दो. अब हुआ क्या था? यही भिखारी था. बोला हमारे पास कुछ था ही नहीं तो हमने कहीं से चोरी करके आपको पैसा दिया. हमारे जेब में तो था तो हमने चोरी करके दिया भाई, है ना. तो जो चोरी करेगा उसको मिलेगा डंडा. अरे बरोबर आहे का नाही? है ना. तो 1 के ऊपर लगा तो डंडा. त्याला म्हणायचं बार 1. इट प्लेज सेम रोल ॲज लाईक -1. त्याचा रोल काय सारखा आहे? -1 सारखा आहे का नाही. पण ते चोरी केल्यामुळे डंडा 1 के ऊपर डंडा लगा दो तो उसको कहो बार. रिझल्ट ओके बार 1. आता बघ बार 1 आणि त्याच्यातून -0 केला म्हणजे -1 -0.
मायनस नाही, बस बार कहेंगे. अरे इज ओके. हां तो बार कहेंगे. आता सगळ्यांनी टाका, इथपर्यंत आले सगळे ठीक. आता आपल्याला याचा अँटीलॉग घेतला का हे एफ सायन्स झालं. कळतं सगळ्यांना? स्टेप बाय स्टेप लिहू का? मला सांगा, आपण काय केलं होतं? लॉग ऑफ एफ इज इक्वल टू, हां लॉग लावल्यावर लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ, चला लॉग ऑफ 3 किती होता रे बेटा? 0.47 मायनस 0.4969. हाँ हे उत्तर किती आलं रे बच्चा? जल्दी बोलिए. 52.9802. हा आपण कोण काढलाय? लॉग. एफ कसा निघाला बेटा? याचा अँटीलॉग. सगळ्यांनी मागे लक्ष द्या. सर्वांना अँटीलॉग कसं काढायचं माहिती आहे? 0.98चा 02 मध्ये पाहायचा. अलीकडं मात्र जो कोणी आहे त्यात फक्त एक ॲड करतो आपण. 3 असलात काय होईल? 4. 5 असलात काय होईल? 6. 1 असलात काय होईल? 2. 0 असलात काय होईल? 1. डंडा मतलब -1 त्यात 1 टाकल्यावर काय होईल? 0. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? सो तुमचं जे काही आन्सर येणार आहे ते डायरेक्ट 0.9802 येणार आहे. हातवरती करा पटकन, किती जणांना कळतं हे? कोणाला लॉग समजायला अडचण आहे का? लॉगचं सेपरेट लेक्चर घ्यायचं का? पटपट बोल, मोठ्या आवाजात. रेट ते सगळ्यांना. हां चल कर पटकन. 0.9802 9554 ना. मग माझं पाहतो. आपल्याकडे लॉग टेबल आहे, थोडासा जुना आहे पण काय झालं त्याला. हां 0.98 चा 02. 0 मध्ये 9550 आणि 2 मध्ये 4 9554. दिस इज युअर फायनल करेक्ट आन्सर. वरच्याला 3 आणि खालच्याला 3 घ्यायचो आपण आणि अंदाजे उत्तराला काय म्हणायचो? 1. ते 0.95 एकाच्या जवळपास आहे. समज सगळ्यांना? फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. पिरियड निघाल ना आता. पिरियड कसा निघाले बेटा? हा पिरियड कसा निघाल? पिरियड अरे तो असतो फ्रिक्वेन्सीचं रिसिप्रोकल. मग त्याला कसं काढू रे बेटा? 3.14 बटे या लॉगची गरज आहे का? 1.0 3 चौक 12 आणि 3 6 18 अप्रॉक्सिमेटली दिस मच. नुसता यस लिहा नाही सेकंड लिहा. पटपट बोला, झेपलं सगळ्यांना? घ्या बोल लिहून पटपट. बोला, इज देअर एनी अडचण? बुकमध्ये आन्सर आहे. आन्सर फक्त थोडंफार इकडे तिकडे झालं पाहिजे. स्लाइट चेंज मस्ट बी देअर इन द आन्सर, है ना. देअर मस्ट नॉट बी बिग चेंज. छोटासा चेंज चालतो. अँगल असेल तर 23 डिग्रीचे 25 डिग्री, 12 डिग्रीचे 13 डिग्री. डिग्रीच म्हणलो, मिनिट डिग्री नाही. मी चुकून काय म्हणलो? 12.17 मिनिटं असं जर पुस्तकात आन्सर आहे तर आपलं 16 चालन किंवा 18. एखाद्या मिनिटाच फरक चालन. डिग्री तर अजाबात जमणार नाही, अजाबात नाही. ते डायरेक्ट अर्धा मार्क गेला तुझा. 12 डिग्री तू 13 डिग्री केला, चुकीला माफी नाही. हां तिथपर्यंत स्टेपला मार भेटेन तुला. शेवटचा डायरेक्ट अर्धा मार्क उडाल तुझा. पटकन बोला. रायटिंग ओव्हर. करू का नेक्स्ट? चला वाचा बरं. needle of swing machine moves along the path of the amplitude 4 cm. बर with frequency 5 Hz. Find the acceleration 1/30 seconds after it has crossed the mean position. बाल मित्रांनो, जेव्हा मीन पोझिशन क्रॉस केली त्याचा अर्थ काय असतो? कसं घुमेवाने बघत आहे. मगाशी लिहिलं तर तुला फाय काय झाला? अरे ड्र किंवा गँग. अरे जे काही चाललंय ते मीन पासून निघला म्हणजे 5-0 झाला ना, म्हणजे खेळ शून्यापासून सुरू झाला. हां आता बाल मित्रांनो, फाइंड इट्स ॲक्सलरेशन. काय काढा म्हणले बाळा ते? सगळ्यांना ॲक्सलरेशन फॉर्म्युला माहिती आहे? हां फक्त मायनस म्हणून नको न्यूमेरिकल सॉल्विंगला. ओमेगा स्क्वेअर एक्स काय असतं बेटा? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पण इथं फाय काय झाला? 0. मग ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी.
ओमेगा आहे का? आता काय काय बेटा माझ्याकडे फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स. चला इकडे लिहा बरं सगळ्या गोष्टी. पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड, चला ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. पण बालमित्रांनो सर्वांना माहिती आहे आपण काय करून घेतो, फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स बोलले. चला पुढे एक्सेलरेशन दिस मच. तो प्यारे बच्चों टाइम इज 1/30 सेकेंड्स झालं. ओमेगा कहाँ से निकाले बेटा? आता ओमेगा म्हणजे 2 पाय एफ आहे का नाही, म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल बेटा, 2 पाय एफ ब्रॅकेटचा स्क्वेअर ए आयता आहे साइन ऑफ ओमेगाला परत काय लिहू रे बालमित्रांनो, अरे इज दॅट ओके. अब सारी व्हॅल्यू, रोहन तू थोडासा एका जागी बसून आराम तरी कर बेटा, त्याच्यापेक्षा निवांत झोपलेलं बरं. तू कारकिलीच्या क्लासमध्ये तू सेफ आहे. देशातला पहिला असा शिक्षक आहे जो काचकावतो का झोपल्याबद्दल. हा, उंच झेप घ्यायची असेल तर थोडीशी झोप घेणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? नाही तर मोकार लढायला चाललाय, हातात तलवार आहे एकदम जोशात, पण मध्ये डुलका आला, समोरचा भोसकून गेला. मग आपण म्हणलो अरे भोसकून गेला काय, कुठे गेला रे तो? अरे लढाई कशी त्वेषात पाहिजे. अरे बरोबर आहे का नाही? आपला कार्यक्रम होऊन गेला, शत्रू येऊन कापून गेला, त्याच्यामुळे ना तुम्ही थोडंसं झोपा, तेव्हा ते मागं कसा शहीद झालाय बाग. हा पण त्याची लढाई सोपी नसती मग. हा तर लक्ष द्या, थोडंसं आराम करा, पण ॲक्टिंग करू नका. सगळ्यात बोगस कारभार येतो. अरे अलग लक्षात. आता कालचं ते 11वीचे एक विद्यार्थी मस्तपैकी डायरेक्ट 20 मिनिट झोपला होता. हे फक्त त्याला, आणि जेव्हा ते उठलं ते बी काहीतरी जोक झाला म्हणून उठलं, नाही ते एकदम रिलॅक्स झोपला. तो असा घार पडला, मी त्याला कळूनच नाही दिलं. हां पहा लक्ष, दिस इज इक्वल टू, आता तुम्हाला झोप येते म्हणजे लेक्चरची तेवढी चूक आहे. लेक्चर तेवढं इंटरेस्टिंग आहे सर, आहे का नाही? सर पोत्यात घालून आणला पाहिजे एखाद्या दिवशी. 2चा स्क्वेअर 4, पायचा एफचा आणि ए साइन 2 पाय एफ टी. चला मुद्दाम एक स्टेप आपण वाढवली. आता सगळ्या व्हॅल्यू टाका. चला 4, जनरली आपण पाय स्क्वेअर 10 घेतो, ती 10 नसते, 9.8 समथिंग व्हॅल्यू असते, 9.816 काहीतरी. इज दॅट ओके? हां लय डोकं नाही लावायचं, पाय स्क्वेअर काय घेऊन टाका 10 चलेगा. हे काही म्हणलेत का कंसात? काही नाही. चला दिस इज इंटू एफचा स्क्वेअर, एफ किती रे बेटा आपला 5, 5चा स्क्वेअर किती झाला बरं, ए किती रे बेटा ए 4 इंटू, ते कन्वर्ट करायला विसरू नका, मी जीव जाळून सांगतोय, कन्वर्ट करायला विसरू नका सेंटीमीटरचे मीटर. साइन 2 पाय एफ टी. आता आहे बघे 2 पायला सध्या पायच ठेवू, अँगल आला आला आहे बघीन 5, 1/30 या झेपेगा. अरे काल सगळ्यांना, अरे जमन ना कुछ तो आहे का? इकडे बघ ना, 5 दुने 10, किंवा असं करूया 5 6 30, बेत्रिक फायनली अँगल उरला π/3 म्हणजे साइन 60. चला इकडे सिम्प्लिफाय करा रे पोरांनो, हे 10 तसेच ठेवा. एक काम करा, 25 चौक 100, डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? 100 म्हणजे 10^2, -2 सोबत काय झाली कॅन्सल आउट. 10 गुणिले 4 इकडे काय झालं रे बेटा, आणि साइन π/3 काय असतं झालं, डायरेक्ट कॅन्सर आलं. कसं रे 20√3, मग 20 मल्टिप्लाय. अच्छा सगळ्यांना लक्षात आलं असेल, ते 20ला आपण काय लिहू शकतो 2 × 10. कशामुळं √3 इज 1.732 किंवा 73 लिहा अप्रॉक्सिमेटली. चला विच इज इक्वल टू, मग 10 म्हणजे 17.3, गुणाकार करा, बेत्रिक 6, 2 7 14 आणि 1 3, आणि 2च्या ऐवजी 1 34 पॉईंट. पहा बुकमध्ये चेक करा पटकन. आता ॲक्सलरेशन आहे मीटर पर, पटकन चेक करा किती आहे, 34.2 आहे का? जाऊ दे, आपल्यात ॲडजस्ट करून घेऊ. ते 2 का आलं का? उत्तर कमी का आलं? कारण आपण जादा घेतलं होतं. जादा किती घेतलं होतं आपण? 0.18 जादा घेतलं होतं आपण हे पाय स्क्वेअर 10 घेतला आणि ते 9.816 आहे, त्याच्यामुळे थोडाच फरक पडला. हां तुम्हाला आपल्यातले एक जोक सांगतो.
लिहा आता लिहा. तुम्हाला जोक रिअलाइज झाला का? ती वरच्या तिथे एक सिच्युएशन आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. हा आपल्याच आपल्यात काही नाही होत मला, आपल्यातलं आपण आपलेच म्हणला त्याच्यात काय होतंय. आणि हळूच इकडे गुगल करीत होता. या गडबडीत तो सार्थक उठला, बिचारा झोपला होता. चला लिहून झालं की सगळ्यांचं. पटपट लिहा, पटपट लिहा. याला म्हणायचं प्रेझेन्स ऑफ माइंड. पेटून उठले, ॲक्सलेटेड चार्ज पार्टिकल आहेत ते, व्हॅन डिग्रॅफ जनरेटरमधून काढलेत. आठवतो की व्हॅन नाही ना, तो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कुठे आहे. लिहून झालं सगळ्यांचं. कोण झोपन त्या वर्गात मला सांगा तुम्ही. अडचण माझी आहे. हां, पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज गिवन, मास इज 20 ग्रॅम्स. बालमित्रांनो, जेव्हा जेव्हा डाटा दिलेला असतो त्यांनी मास 20 ग्रॅम दिलाय, तर तो पटकन डोक्यात यायला पाहिजे 20 ग्रॅम. तू काय करणं गरजेचं आहे रे बेटा, 10⁻³ करून त्याला काय कर, kg कर. नाही तर 2 × 10⁻, पटकन सांग काय करू, -2 kg. पुढे पोटेन्शियल एनर्जी दिलेली बालमित्रांनो, पटकन मला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. 1/2. चला, दिस इज इक्वल टू 0.1 पायचा स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आपण पायच्या स्क्वेअरला जनरली काय घेतो बेटा, 10. काय घेतो बेटा आपण, आणि बोर्डाच्या एक्झाममध्ये पटकन त्याला काय घेऊन टाका, 10. अनलेस अँड अंटिल इट्स व्हॅल्यू इज स्पेसिफाईड. कळलं का? ते जर काउन्सर म्हणलं ना पाय गुड 3.14, तर एक्झामिनरला अपेक्षित काय आहे, हां त्यांच्या सोल्युशन कीमध्ये तसं आन्सर दिला असतं. आपण पाय स्क्वेअर इक्वल टू 10 घेऊन टाकायचं, ॲप्रॉक्सिमेट चालतं. मग बालमित्रांनो 0.1 पाय स्क्वेअरला किती घेऊ रे बेटा आपण, म्हणजे ते फायनली काय झालं, x². आणि डावीकडे कोण आहे बेटा, 1/2. मग काय झालं आता हे के किती आला रे बेटा, के कोण असतो, थांब रे, हां के काय असतो, स्प्रिंग कॉन्स्टंट. के कोण असतो, एक जण रिस्टोरिंग फोर्स म्हणलाय गडबडीत. हां, एखादा डायरेक्ट झोपेतून उठला तो म्हणा बरला कार केले असं, हे आठवले म्हणून पाठवले. ज्यांना डोक्याला त्रास दिला तो K/2. ते म्हणले फ्रिक्वेन्सी काढा. काय काढा, फ्रिक्वेन्सी. सगळ्यांना आठवत असेल K इज m⍵². K इज mi. सगळ्यांना ओमेगा माहिती बेटा, 2πf. मग काय लिहू शकतो आपण, 4π² f². m आहे सगळंच आहे. आता काय करू बेटा, f चा स्क्वेअर विल बी 2/4m². काय केलं बेटा आपण, चला विच इज इक्वल टू बे एक बे आणि बे दुने 4, 1/2 गुणिले छोटा m, ते मास किती, 2 × 2m. आणि पायच्या स्क्वेअरला किती घेतो रे बाळा आपण, 10. सो विच इज इक्वल टू 1/4 म्हणजे 0.25. अरे कळतंय का, 1/4 झालं, 10⁻⁻2 आणि 10⁻1 वर आल्यावर किती झालं बेटा, ते 10 किंवा 10⁻1 म्हणजेच फायनली 2.5. बुकमध्ये पटकन पहा बरं, 2.5. मग आपण एक काम करू, f इज इक्वल टू √2.5. फायनल एक्झाममध्ये 1/2 लॉग नाही करावं लागेल आपल्याला. सध्या आपण स्क्वेअर रूट पाहून घेऊ, कळतं की सगळ्यांना. फायनल एक्झाममध्ये रूट नसतं ना, लॉग टेबलमध्ये रूट नसतं ना, आपण गपशिप पाहून घेऊन मॅटर मिटून टाकू इथं. तसं जमन ना परीक्षेत फायनली. चला 2.5चं स्क्वेअर रूटमध्ये या, 2.5 मध्ये या, किती आहे बेटा, डायरेक्ट करून टाका 1.58. आणि बुकमध्ये चेक करा आन्सर. अरे आहे का नाही, हां छाप लो जल्दी.
झालंय का रे? चला पुढे पहा काय म्हणतायत. द टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ द मास 2 kg परफॉर्म एसएचएम इज 40 जूल. फाइंड इट स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ. परत एकदा बाल मित्रांनो, व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ याचा अर्थ सीईटीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा लक्षात ठेवा नाही का. फाय काय होतो 0. मास 2 किलो आहे. चला जे दिलंय ते लिहून घेऊ. चला आपण मास काय दिलं रे बेटा, गरज नाही लिहायची पण चला लिहित चला. टोटल एनर्जी 40 जूल म्हणले ना. काढायचं काय रे बेटा, स्पीड. बरं स्पीड म्हणजे कोण, व्ही. व्हीचा फॉर्म्युला मोठ्याने बोला. पहा बरं 11वीत आणि 12वीत किती फरक आहे. तिकडचा आवाज कसा आणि इकडचा आवाज कसा. इकडं रोजानी लावल्यासारखा आवाज आहे. हां व्ही काढायचा तो ओमेगा ए आणि एक्स माहीत पाहिजे. तो वेगळाच कार्यक्रम आहे. अरे बरोबर आहे की नाही. तो व्ही कहाँ से निकाले. बाल मित्रांनो व्हाइल भारी क्वेश्चन है हा. जबकि यहां से अंदाजा ना लगे तो अपन कन्सेप्चुअली पढ़ना जरूरी क्यों होता है. मी ज्याला अंडरलाईन केली ते काय आहे, क्रॉसिंग द मेन पाथ. म्हणजेच बाल मित्रांनो स्पीड कसा असणार आहे, मॅक्झिमम. स्पीड कसा असणार आहे, मॅक्झिमम. ओके मग आता स्पीड जर मॅक्झिमम असेल ना बाल मित्रांनो, तर टोटल एनर्जी मी असं बोलायला काही हरकत आहे का. अरे मीन जर क्रॉस केली तर कॉमन सेन्स आहे बाल मित्रांनो. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी अरे डोक्यात घुसतंय का नाही. अरे मीन क्रॉस केलंय तर तिथं व्हेलॉसिटी मॅक्झिमम म्हणजे कोण मॅक्झिमम आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय असली पाहिजे, 0. म्हणजे जी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे तीच टोटल आहे असं मागायचं संमती पण झालं नाही. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, इट इज 1/2 mv². फक्त व्ही कशी आहे ऑब्वियसली. आणि त्यांनी टोटल एनर्जी दिलेली आहे किती दिली रे, 40. हे बघ त्यांनी यम दिला, झाला आन्सर. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. सो बेटा व्ही मॅक्स काय झालं रे, व्ही मॅक्स भागिलेचा 2 गुणिले म्हणजे 40 गुणिले 2 यम भागिले आणि त्याला रूट. अरे कळतं की नाही. विच इज इक्वल टू 40 गुणिले 2 यम किती आहे रे, 2 kg. 2 ला 2 झाला कॅन्सल. स्क्वेअर रूट ऑफ 40 रूटमध्ये 40 ला काय लिहू रे बेटा, स्क्वेअर रूट 3.16. पाठ ठेवाय रूट ऑफ 10 किती बेटा, 3.16. मग फायनल आन्सर बुकमध्ये चेक करा. पारा चल एक 6.32 आहे का रे. ओके
अरे झालंय का? चला काय म्हणतायत, सिंपल पेंडलम परफॉर्म्स एसिजम ऑफ पिरियड 4 सेकंड्स म्हणजे काय दिला बेटा तो टी. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन. परत एकदा काय म्हणतायत, जेव्हा जेव्हा क्रॉसिंग द मीन पोझिशन म्हणतील तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं 5 अँड आलं का सगळ्यांच्या लक्षात? आता हे डोक्यात ठेवत चालायचं. डिस्प्लेसमेंट विल बी 1/3 ऑफ ॲम्प्लिट्यूड. मग काय म्हणता येते बेटा, एक्स इज इक्वल टू, बरं सगळ्यांना ए माहिती आहे, बोला पटकन. एक्स माहिती आहे, ए ओमेगा टी प्लस फायचा संबंध नाही आला का, साइन ओमेगा टी 1/3 आलं. आणि काय काढायचं रे बेटा आपल्याला, हाऊ मच टाईम, टाईमच काढायचा. ठीक आहे, मग आता ओमेगा लागेल ना आपल्याला त्यासाठी. पिरियड 4 सेकंद आहे बालमित्रांनो. मग मला सांगा सगळ्यांनी, टी जर का 4 सेकंड आहे याचा अर्थ, बोला पटपट, फ्रिक्वेन्सी इज 1/4 म्हणजेच 0.25 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. मला तो ओमेगा पाहिजे. ओमेगा काय असतं बेटा, 2πf. मग याला आपण असं लिहू ना, एकदा एक काम करूया का, ओमेगा टीला आपण लिहूया का, साइन इनवर्स ऑफ 1/3चा अर्थ काय असतो, 0.3333, बरोबर आहे का नाही. मग 0.33. ओमेगा काय असतं बेटा, 2πf इंटू टी. काढा टेबल. 0.33चा 33 मध्ये नाही तर 0.33 पाहिलं तरी चालेल. साईनमध्ये या सगळ्यांनी नॅचरल सायन्स. आता 0.33, आता नीट पॉवर का, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ही काय रे बेटा त्याची रेंज, आणि आपल्याला काय पाहिजे अँगल. चला 0.33 जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं पॉईंटमध्ये असतं. 3305 दिसलं सगळ्यांना, 19 डिग्री आणि 18 मिनिट्स. सो 19 डिग्री आणि 18 मिनिट्स. तर 18 बी चालतं किंवा त्याच्या मागं पुढं 17 किंवा 19 बी चालतं. ठीक आहे ना, हे डिग्री झाले. परंतु आपल्याला काय बनवणं गरजेचं आहे बेटा, रेडियन. काय बनवणं गरजेचं आहे, रेडियन. त्यासाठी काय करतो आपण, π/180. मग त्याने काय होईल बेटा, पाय झाला कॅन्सल, म्हणजे 19.18 आहे ॲक्च्युली. किती बेटा हे, आणि आपल्याला कोण पाहिजे, फ्रिक्वेन्सी ना, नाही टाईम. टाईम काय पाहिजे बेटा, टाईम. सो टाईम काय होईल रे, 19.18. त्याला खाली डिव्हिजिबल किती आहे, 180. 2 आणि एफ गुणिले तर भागिले करा, म्हणजे 1/2 आणि 1/f किती आहे बेटा, 0.25. त्याला 1/f लिहू आपण. त्याचं रिझन काय आहे, अरे एफ किती आहे 1/4, आणि 1/f म्हणजेच टाईम पिरियड विच इज 4. अरे समजतं की सगळ्यांना. चला मग दिस इज इक्वल टू तो जो टाईम आहे, 2ने जर भाग दिला, 0.2×10 9.59 खाली 180 आहे, आणि 1/f किती आहे बेटा 4. 4ने भाग दिला, हे किती झालं 45. चला वापरा बरं लॉग, पटपट करायचं आता. हे लॉग ऑफ टी इज लॉग ऑफ 9.59 मायनस लॉग ऑफ 45. एक डिजिट आहे म्हणजे 0.95चा 9 मध्ये 9818 98 45 2 डिजिट आहे, एक काढल्यावर 1.45चा 0 मध्ये 6532 इक्वल टू. आता परत एकदा इकडे सेपरेटली करून घेऊ आपण. आठ हातून 2 गेले 6,
11तून 3 गेले 8, बॉरो घेतला होता. 7तनं 5 गेले 2, 9मधून 6 गेले, 0तून 1 गेला -1. पण आपण कैसे लिखते बेटा? दंडा बार 1. मग विच इज इक्वल टू बार 1.3286. मग आता हे कोण आहे? लॉग टी. सो टी काय भेटले बेटा? एंटी लॉग ऑफ बार 1.32. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल 0.32चा 8 मध्ये करा. कॅरेक्टरिस्टिक्स बार 1 आहे, त्यात एक टाकला काय आला? 0. म्हणजे फायनल आन्सर इज 0.32चा 8 अँटीलॉग मध्ये या. काही जण तिथं लॉग मध्ये पाहतात 0.32चा 8 0.32चा 8 21 28 21 31. पहा बरं बुकमध्ये आहे का? आपण क्लोज पटकन सांगा. हां किती? 0. असं म्हणा ना 0.21 चलेगा ना भाई. पहिले दो आपण क्लिअर आहे. पहिले 2 डिजिट आपले ॲक्युरेट आहे म्हणजे आपण मोर दॅन ॲक्युरेट आहे. हां बाबा कारखिले म्हणून तसं. पटपट शिकाय सगळं. आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये वापरायचं इथं लॉग. असं कोणी आहे का ज्याला लॉग येत नाही? लॉग येतोय ना सगळ्यांना वापरता? चला घेऊ का पुढचा क्वेश्चन? काय म्हणतायत? सिंपल पेंडलमची लेंथ 100 सेंटीमीटर. परफॉर्म एसिजम. फाइंड रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉब व्हेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम इन पोझिशन इज गिवन. कन्सेप्ट कशाची आहे बेटा? सिंपल पेंडलम. लक्षात ठेवा, पाठ करून चला. सिंपल पेंडलममध्ये पॉप्युलर प्रश्न 2च प्रकारचे. एक म्हणजे टाईम पिरियड, एक म्हणजे टाईम पिरियड, आणि दुसरा म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स. डायरेक्ट पाठ करून चला. mg थीटा आठवतंय का? mg थीटा. थीटाला आपण काय घेतलं होता? x/l. x/l. तर इथं मला असं वाटतं पहा इथं काय दिलं? लेंथ म्हणजे थीटा mg x/l ने काम होऊन जाईल. इज दॅट ओके? हां. सो सिंपल पेंडलम मधला म्हणजे मी असली तो रिस्टोरिंग फोर्सला आपण काय लिहायचो? f इज इक्वल टू, बोला पटकन, mg थीटा, किंवा वी कॅन राईट mg x/l. चला m 50 ग्रॅम. मग त्याला कसं लिहू बेटा? 50 गुणिले सगळ्या गोष्टी लिहा. लेंथ 100 सेंटीमीटर. मग काय करणं गरजेचं आहे बेटा? 100 गुणिले 10⁻² म्हणजे कॉमन सेन्स 1 मीटर. रिस्टोरिंग फोर्स मास 50 ग्रॅम. त्याला कितीने गुणायचं? 10⁻, म्हणजेच काय लिहू शकतो बेटा आपण? 10 × 10⁻². व्हेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम इन पोझिशन, म्हणजेच एक्स दिला. किती दिला रे बेटा? मग 3 सेंटीमीटरला काय लिहू? चला डाल दो सारी व्हॅल्यूज. चला m ला किती टाकू? 5 × 10⁻². g ला आपण 9.8च घेऊ. हां g ला बळच 10 ना घेऊ. MCQ मध्ये 10 घ्यायचं. g ला बोर्डच्या एक्झाममध्ये किती घ्यायचं? 9.8. कंसात किती दिलं त्यांनी? नाही. ते जर बोलले जी कंसात 10 घ्या तर आपण गपचूप 10 घ्यायचं. अदरवाईज 9.8 घ्या बोर्डला. एक्स किती म्हटले पहा? 3 × 10⁻, आणि लेंथ किती रे बेटा? 100 सेंटीमीटर, म्हणजेच ऑब्वियसली इट वॉज 1 मीटर. पुढे झालं आन्सर डायरेक्ट येईल. 5 × 3 15. 15 × 8 120. हात आला 12. 15 × 135 147. राईट. म्हणजेच 147. गुणाकार किती आला बेटा? 147. आणि 10⁻. चला करा बरं बुकमध्ये चेक. 1. हा म्हणजे एकच आहे ना. 1.48 असेल तर 10⁻² असेल इथं.
2 प्लेस अलीकडे आलो तर मला 2 प्लेस प्लस करावं लागतील. म्हणजे काय रे बच्चा, कळतं ना सगळ्यांना? आखरीला आठवतं ना सगळ्यांना? आपण राऊंडिंग ऑफ, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहायचो है ना. इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगा बरं पटकन. आठवतंय का ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? नंबरला 0.5 आणि 5च्या मध्ये लिहायचं. तो व्हिडिओ बघ ना, रेकॉर्ड करून टाकला ना आत्ता 11वीचं एरर अनालिसिस, त्यात नव्हतं ते समजा. चला झालं घे. अरे लिहून झालंय का? ठेवू का पुढचा क्वेश्चन? चला काय म्हणतायत पहा बरं. फाइंड द चेंज इन द लेंथ ऑफ. बाळा सेकंड पेंडुलम म्हणल्या तू फॉर्म्युला काय लिहायला पाहिजे? बस रटके चलेंगे. यल इज इक्वल टू, झालं बात खत्म, इतना लिखेंगे. पुढे काय म्हणतात? ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस फ्रॉम टुचुक टू टुचुक. अरे ग्रॅव्हिटी बदलली की काय बदलते? लेंथ. मग आपण पहिली काढू, दुसरी काढून दोघांमधला फरक काढू. करा पटपट, चला माझ्यासोबत. हां, L1 काय होले बाळा? G1 अपॉन पाय स्क्वेअर. बालमित्रांनो पायचा स्क्वेअर काहीच नाही दिला का चुप काय घ्यायचा? 10. विल गो क्लोज टू द आन्सर. ठीक आहे ना. आता रियालिटी सांगू का? ते पायचा स्क्वेअर कंसात जर म्हणले 10 घ्या तर घ्यायचा असतो, ते ब्रॅकेटमध्ये घ्या म्हणले तर घ्यायचा. अदरवाईज आता रियालिटी अशी बालमित्रांनो, हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येईल चेक नाही तर 2 मार्काला, म्हणून पाय स्क्वेअर बिंदास किती घ्या? 10 घ्या. अरे कळतंय सगळ्यांना? 10 घेऊन टाका. पायचा स्क्वेअर 10 घ्या. तसा 9.816 असतो, ते 5 ठेवू. चला G1 किती रे बेटा? 9.75. चला 10 ने भागा. 0.975 मीटर. हां, L2 ला काय लिहू? G2 अपॉन 9.80 म्हणजेच 0.98 किंवा असं लिहा, काही फरक नाही पडत त्याने. 0 हां मीटर. फाइंड द चेंज इन द लेंथ बोलले होते. मग बालमित्रांनो चेंज इन द लेंथ म्हणजेच काय रे? हां, कोण मोठा आहे? L2. L2 मायनस विच इज इक्वल टू, करू डायरेक्ट. बुकमध्ये पहा बरं, क्लोज टू दिस असेल, आहे का नाही? काय आन्सर आहे? 0.00. रायटिंग ओव्हर. 1 मार्काला क्वेश्चन येईल, याच्या पलीकडे काही येत नाही बोर्डमध्ये. हा घेऊ का पुढचा? हां, आता पहा बरं. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन कायनेटिक एनर्जी ॲम्प्लिट्यूड 8 3 टाइम्स. हा सेम क्वेश्चन आपण घेतला होता, आठवतं ना सगळ्यांना? काय म्हणले ते आपल्याला? कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स. चला सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. थ्री टाइम्स पोटेन्शियल. आपल्याला काढायचं बालमित्रांनो एक्स है ना. झालं. इकडे पहा ना, 1/2 K 1/2 K झाले 3x स्क्वेअर आहे. सो ए स्क्वेअर काय झाला बेटा? 4 म्हणजेच बेटा एक्स किती आला रे? किंवा एक्स स्क्वेअर किती झाला? इकडे बघ ना, ए स्क्वेअर अपॉन म्हणजेच एक्स किती आला? a/2 किती झाला? ए किती दिला? 8 सेंटीमीटर. सो तुम्ही 8/2 म्हणले तर तुम्हाला 4 काय म्हणावं लागेल? सेंटीमीटर. चलेगा, कोई बात नाही. ते मीटर करायलाच पाहिजे अशातला काही भाग. परंतु ह्याच क्वेश्चनमध्ये ते कधी कधी असं म्हणतात की इन SI युनिट असं म्हणतात. कधी कधी काय म्हणतात? इन SI युनिट. भले क्वेश्चन 1 मार्काला जरी विचारतो तो अर्धा खायचा प्लॅन असतो, म्हणून क्वेश्चन नीट वाचणं गरजेचं आहे. बुकमध्ये चेक करत चला. हां बरोबर तर आहे, पण एखाद्या अर्धी छोटी मोठी मिस्टेक म्हणा ती पण सुद्धा आपल्याकडून व्हायला नको आहे. रायटिंग ओव्हर. छोटा क्वेश्चन होता एक. पुढचा वाचा रे.
पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिस्टम पिरियड 2 पाय सेकंड्स. बराच मोठा क्वेश्चन आहे, आपण लिहित चलू. काय म्हणताय तर बेटा आपल्याला हे टी इज इक्वल टू हा अबाउट द मीन पोझिशन इज ऑब्झर्व टू हॅव स्पीड ऑफ b√3 मीटर पर सेकंड. बर मीन म्हणले ना ते, ठीक आहे. वेन ॲट अ डिस्टन्स बी फ्रॉम ओ. बर ओके. इफ द पार्टिकल इज मूव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट द इन्स्टंट. पुढे चालला. फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय पार्टिकल टू ट्रॅव्हल फर्दर बी. भारी क्वेश्चन आहे हा. हे असे प्रश्न सीईटीला येतात. हे काय फार जास्त अवघड प्रश्न नाही, फक्त ऐका. इथं आपल्याला काय करणं माहिती का, आपल्याला ती एक डायग्राम काढणं आणि व्हिज्युअलाइज करणं आहे. हे पहा बालमित्रांनो, ओव्हरऑल तिरकी झाली का काय रे ही. ठीक ओके बेटा, कुठं तरी इथं मीन पोझिशन असेल ओ. इज दॅट ओके. त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही टाइम पिरियड तुम्हाला दिला b√3 मीटर पर सेकंड आहे, पण काय म्हणतायत ते 2 पाय सेकंड्स अबाउट द मीन पोझिशन ओ इज ऑब्झर्व टू हॅव धी स्पीड वेन ॲट अ डिस्टन्स ऑफ बी फ्रॉम ओ. अरे तो किती डिस्टन्स आला बी. हे बघा बघ, हे एवढं डिस्टन्स, किती डिस्टन्स आला बी, आणि किती स्पीड आहे रे बेटा इथं. हा किती स्पीड आहे, तो मूव्ह होतोय. हे बघ ह्या स्पीडने मूव्ह होतोय इथं. त्यांचं काय म्हणणं आहे, पार्टिकल मूव्हिंग अवे, तिकडे चालला. फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फर्दर बी. बेटा हा जर एवढा बी आहे 7 सेंटीमीटर, तर परत अजून तो किती गेलेला असेल 7च. 5 गेलेला असेल तर 5च. हे बी तर इथून पुढं अजून पुढचं परत बी आलं. हे काय म्हणतायत, इथला टाइम इंटरवल काढा. ह्या पोझिशनला आला. सगळ्यांना समजलंय का. एवढ्यासाठी लागणारा टाइम कसा काढणार मी, डिस्प्लेसमेंट मी इकडून मोजतो आपण मीन, म्हणजे मला मीन पासून एवढा जो टाइम आहे त्याच्यामधून एवढा टाइम काढला की आन्सर झालं. ठीक. आपण काय म्हणू बालमित्रांनो, याला म्हणू कॅपिटल ए आणि या पोझिशनला म्हणू कॅपिटल. मला अगोदर हा टाइम काढणं आहे. अगोदर मी असं म्हणू का, फ्रॉम ओ टू ए, ओ पासून ए पर्यंत डिस्प्लेसमेंट बी आहे बालमित्रांनो, आणि मीन पासून येतं ए साइन ओमेगा टी प्लस 5 पैकी मी काय लिहितो रे बेटा, फक्त यस. फाय 0 का आलं ना, अबाउट द. हा मी तुम्हाला कायम बोलतोय, लक्षात ठेवा. आता याच्यात एक्स किती आहे रे बेटा, एक्स किती आहे बी. ॲम्प्लिट्यूडचं, अरे इथं ए पॉईंट घेतला का मी, कन्फ्युजन तयार होईल ना, बरोबर आहे का नाही. ए आणि बी नावं नको घ्यायला ना, आपण काय करू, त्यांचे नावं चेंज करू. त्यांना आपण काय म्हणू बेटा, त्यांचे नाव आपण घेऊ वाय झेड. काय घेऊ, वाय आणि झेड असे नाव घेऊन टाकू आपण. आता अगोदर काय म्हणू, फ्रॉम ओ पासून वाय पर्यंत. लगा तो इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स किती घेतला बेटा मी, बी. कॅपिटल एच्या बाबतीत बघ ना, मला काही माहित नाही, मला फक्त कोण माहिती आहे टी, आणि टी सगळ्यांना माहिती आहे काय असतो रे बच्चा, 2 पाय बाय ओमेगा इज 2 पाय कॅन्सल होईल, आणि ओमेगा किती रे बाळा 1 रेडियन पर सेकंड. मला ओमेगा माहिती आहे, मला एचं काहीही माहीत नाही. साइन ओमेगा किती आहे रे बच्चा 1, आणि हा जो टी आहे ना याला आपण असं म्हणूया का T1. आपण ह्या इथल्या टाइमला काय म्हणू बच्चा, T1. इथं T2 म्हणू का, T2 कसं म्हणावं लागेल मला, O2Z. अरे येतं का सगळ्यांच्या लक्षात, याला टाइमला मला T2 म्हणावं लागेल. पहिला टाइम इट मस्ट बी ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. इज दॅट ओके. ठीक बर.
आता आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? स्पीड. काय दिलेलं आहे बेटा? स्पीड. तो स्पीड का फॉर्मूला यूज करना होगा, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर. तो अपन वो फॉर्मूला यूज करेंगे. पा v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. v किती दिला बेटा? b अंडर रूट 3. ओमेगा किती आहे बेटा? 1. रूटमध्ये ए का कोई जिक्र नाही मायनस एक्स स्क्वेअर. एक्स किती आहे बेटा? म्हणजेच बी स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, मग काय होईल बेटा? हे 3 विल बी इक्वल टू एचा स्क्वेअर मायनस, मग बेटा मायनस बी स्क्वेअर इकडे काय होईल बेटा? प्लस, म्हणजेच 4b स्क्वेअर इज. सो बालमित्रांनो फायनली ए आला 2b. किती आला? जो ए मला माहीत नसायचा, आता इथून माहीत पडला ना तो. किती आला रे बेटा? 2b. अलीकडं b. साइन ऑफ क्या लिखेंगे बेटा? t. b ला b, इकडं राहिलाय 1, म्हणजेच 1/2 इज. कोणत्या अँगलची व्हॅल्यू असते 1/2? 30. म्हणजेच काय म्हणूया आपण? t1 आला ना, साइन 30 पाई बाय. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? t1 तो आ गया सर. हमें क्या चाहिए? नाही रिक्वायरमेंट आपली ही आहे फर्दर. ही काय आपली रिक्वायरमेंट. पण आपण याला t2 काय बोललो? डिस्टन्स इज ऑलवेज फ्रॉम, सो टाइम मस्ट बी ऑलवेज फ्रॉम, आहे का नाही? मग त्या टोटल टाइम मधून आपण याला काढून हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असेल. म्हणजे याला आपण डेल्टा टी म्हणूया का या टाइमला? याला आपण काय म्हणू? गॅप डेल्टा टी, आहे का नाही? चला मग आता फ्रॉम ओ टू वाय केलं होतं आपण. आता काय करू रे बेटा? फ्रॉम ओ टू जेड. फिर से वही इक्वेशन लगाएंगे बेटा. मीन पासून म्हणजे एक्स इज ए साइन ओमेगा टी. टीला सव्वीस काय लावला? 2. ए तसाच ठेवला कारण ॲम्प्लिट्यूड बदलत नसतं. एक्स किती आहे बेटा? पटकन सांग, मोठ्या बोल. एक्स किती आहे? कसं घुम्यावानी बघत आहे? अरे 2b झालं ना. b प्लस बी 2b 2b. हां, ए किती आहे रे? 2b साइन ऑफ. बरं ओमेगा किती आहे? 1 इंटू 2b और नॉट 2b, नुसता 1. मग आता साइन ऑफ द t2 1 आहे, म्हणजे साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे? पटापट बोल ना. t2 किती आला? झालं ना आन्सर. काय झालं आन्सर? डेल्टा टी. बोल ना पटा. t2 मायनस पाय/2 मायनस पाय/, 90 मधून 30 गेले 60, म्हणजे पाय/3. युनिट नाही लिहिलं म्हणून अर्धा मार्क गेला. लिहा युनिट आणि छाप लो जल्दी. थोडासा वेग धारण करा. लिहून झाले?
लिहून झालंय का? चला पुढे काय म्हणतायत. Period of oscillation of body of the mass m1 suspended from light spring is t. When the body is m2 is tied to the first body and the system is made to oscillate at the period is t2t. म्हणजे काय रे बेटा, एक स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला बॉडी लटकवली, तिचं मास काय म्हणले ते m1. तर ह्या केसमध्ये टाइम पिरियडचं काय म्हणणं आहे त्यांचं, किती येतो t1. आता काय केलं, ह्या बॉडीला दिला याचा संसार सुरू करून, m1 ला दिला m2 चिटकून. आता टाइम पिरियड काय होणार 2t. पहिले काय म्हणले ते tt, पहिले काय म्हटले t. बरं आता किती झाला 2t झाला. कंपेअर द मासेस, कंपेअर द, जिथं जिथं स्प्रिंगचं आहे तर t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m बाय k. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे स्प्रिंगसाठी, टाइम पिरियड t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट 2 पाय ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. आता k वेगळा असेल की कारण नाही, पहा बरं जरा आहे का नाही. त्या स्प्रिंगला मास चिटकवलं म्हणजे k सेम. अगोदर जर स्प्रिंगचा कॉन्स्टंट k तर 100% नंतर सुद्धा kच असायला पाहिजे. त्यालाही गोल मारून टाकू आपण. म्हणजे आपण क्या लिखेंगे बेटा, t इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m. कंपेअर द मासेस बोललेत ना, पहिलं दुसरं, मग पिरियड घ्या t1 बाय, किंवा असं लिहा t चा स्क्वेअर प्रोपोर्शनल टू m. कळतंय ना सगळ्यांना हे. कंपेअर द मासेस, मग m1 बाय m2 काय होईल बेटा, जल्दी बोलो. अरे t1 बाय t2. चला t1 किती आहे बेटा, पहिला t आणि दुसरा द होल t ला t. सो m1 अपॉन m2. पावर बुक मध्ये चेक करा वेदर इट इज क्लिअर ऑर नॉट. 1/3 आहे. यस, सांगतो का झालंय. बरं झालं आपण त्याच्यावर बुक, आपण m1 आणि m2 घेतलो रे, m1 प्लस m2 व्हायला पाहिजे. अरे सेकंड काय व्हायला पाहिजे m1 प्लस m2. सेकंड केस काय पाहिजे m1 प्लस m2. आलं का लक्षात. यस, व्हेरी गुड. म्हणजे आता m प्रपोर्शनल टू t स्क्वेअर. सो पहिल्या केसमध्ये मास काय रे बेटा m1, दुसऱ्या केसमध्ये m2 नाही आहे, का नाही. कारण की हे टोटल मास झालं. काय झालं बेटा, टोटल मास झालं m1 प्लस m2. आता करा इज इक्वल टू t1 म्हणजेच t आणि t2 म्हणजेच ब्रॅकेटचा, हे झालं कॅन्सल. सो m1 अपॉन m1 plus m2 has become 1 upon 4 is equal to m1 plus, अलीकडे आला तर बोला पटकन, 3 is equal to, पहा आता m1 तो खाली घ्या, त्याला जोडीदार 1 गुणिलेचा 3 आणि लिहा फटफट. चला राईट इट डाऊन फास्ट. सगळ्यांचं लिहून, तुषार लिहून झालं तुझं. हां, तुम्हाला ओमकार तुषार काय सांगितलं सिद्धार्थ मी, तुम्ही जर आता मला कंबाईन दिसले करेक्ट 8 दिवसांकरता तुम्हाला सुट्टी राहिली. बघा ऑन कॅमेरा आहे, पॅरेंटनी काही बडबड करायचा विषय येतच नाही. वी विल नॉट एंटरटेन पॅरेंट ॲट ऑल. तुम्हाला एकदम स्ट्रिक्टली बोललो नाही मी. काय बोललो तुम्हाला, एकाही लेक्चरला तुम्ही सोबत बसायचं नाही ओमकार. आलं का लक्षात. आता तू दोस्त व्हायचा कारभार झाला, तुला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही जर सोबत बसले फाटका तर पडणार माझा, CCTV मध्ये पाऊन टोला आणणार मी तुम्हाला. तुम्ही नाही म्हणायचं कारण कोणीच येत नाही.
का तुमच्या पॅरेंटला माहिती आहे मीला तू शरीरात वडी म्हणते सर 3 अजून एक्स्ट्रा आणा सर टोटल 4 झाले पाहिजे चौकाच आणला पाहिजे. धनंजय कावशेल फाटका टाकला होता सरांनी आठवत आहे ना पण ते तुम्हाला विसर पडला ना त्याचा. एक धमाका झाला पाहिजे म्हणजे चांगले महिनाभर तुम्ही चिडीत चूप बसता तुम्हाला भीतीच नाही ना. झालं का लिहून? हां पहा काय म्हणतायत डिस्प्लेसमेंट ऑफ ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. परत एक कॉस आला का तो चिटकून आलाय. वेर ए बी एंड जेड आर कॉन्स्टंट्स. जेड कुठं आला? जेड का है भाई? एक्स जैसा प्रूव दैट पार्टिकल परफॉर्म्स है ना. जेड तो गलती से आया. जेड कहाँ है भाई? है ना जेड इज नॉट देयर. ए बी एंड ओमेगा असेल. हां मी तरीच म्हणलं पोरांचं लक्ष चांगलं आहे. सो यहाँ क्या होना चाहिए ओमेगा आर कॉन्स्टंट्स. पार्टिकल ऑन लिनियर सिस्टम विथ एम्प्लिट्यूड दिस. सगळ्यात पहिले ना बेटा हे लक्षात ठेवा. पहिले हा रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे. वी आर गोइंग टू प्रूफ. पहा पार्टिकल करतोय एसएचएम आणि त्यांनी आपल्याला दिलंय एक्स इज इक्वल टू. तुम्हाला या 11वीच्या मॅथ्समध्ये पण दिलं होतं मी. एखादं फंक्शन साइन अधिक कॉस दिलेलं असेल तर रूटमध्ये साईनच्या कोफिशियंटचा स्क्वेअर प्लस कॉसच्या कोफिशियंट स्क्वेअर. त्याचा प्रूफ आता परत देतो तुम्हाला. इट्स व्हेरी इझी. पहा रिझन असं आहे मॅक्झिमम काय येतं आधी मला सांगा एम आय मॅथमॅटिकली करेक्ट ऑर नॉट. जर मी रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घेऊन जर असं लिहिलं विचार करून सांगा नुसतं हूं करायचं नाही. नाउ यू हैव टू टेल मी वेदर आई एम मैथमेटिकली करेक्ट और नॉट. सोच के बताएंगे. ज्या टर्मने मी गुणलंय त्याच टर्मने दोघांना डिवाइड केलंय. वी आर मॅथमॅटिकली बॅलन्स्ड. पण सर हे नेमकं केलं का? सर हे नेमकं केलंय का मला सांगा बालमित्रांनो. जर समजा मी ह्या फंक्शनला साइन फाय बोललो किंवा डेल्टा म्हणू का सध्या वेगळं नाव देऊ. मी या फंक्शनला काय बोललो रे साइन डेल्टा. तर सगळेजण ट्रिग्नोमेट्री शिकले नाही पटकन सांग मला. यस सर. इथं मी डेल्टा घेणार पटकन मला सांग. अपोजिट तुम्ही लिहिता ए आणि रूटमध्ये एचा स्क्वेअर प्लस आणि मी जर याला बी लिहिलं तर काही पाप होईल का पटकन सांग. हा आपोआप कॉस डेल्टा होतो. जल्दी बोलिए. माझा आयो की नाही आयो? खनिस्त जी आयो काय चाललंय? अरे समझे की नाही समझे बाई. पहिल्याला साइन डेल्टा म्हणल्या आपोआप दुसरा कॉस डेल्टा आला. आणि बालमित्रांनो सगळ्यांना माहिती आहे काय हाँ ये रिश्ता क्या कहलाता है? साइन स्क्वेअर डेल्टा प्लस कॉस स्क्वेअर डेल्टा क्या होवे 1 होवे. राईट. बरं इथपर्यंत आपण आलो सर. ठीक आहे. मग बालमित्रांनो याला जर रूटमध्ये मी एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर तो बिचारा बाहेरच काढलेला आहे. साइन ए साइन बी याला बोललो का मी? हां ठीक आहे ना. हां साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी. यस सर इट इज कॉस. हां पण आपण काय करू अगोदर याला घेऊ. चालतं ना राव. कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा ओनली. फक्त काय घेऊ आपण कॉस ओमेगा टी मायनस डेल्टा. बरोबर आहे. बरं ठीक आहे काही अडचण नाही. विषय काय चालला होता? प्रूव्ह दॅट इट परफॉर्म्स लिनियर सिस्टम. इट परफॉर्म्स लिनियर सिस्टम साइन ए साइन बी प्लस कॉस बी. बरं तुम्ही म्हणाल सर ऐका ना हे बी चालतं
अरे बुकमध्ये साईन करून दिलंय, त्याचं रिझन सांगतो. याला कॉस डेल्टा बोलायचं आणि त्याला साईन बोलायचं, आलं का लक्षात? अरे एक जण साईन आणि दुसरा कैसे भी चलेगा. का सांगतो इकडे बघ ना, तू जर याला साईन बोलला, इकडे बघ, याला कॉस बोलला, पहिल्याला काय बोलला कॉस, तू काय घेतला डेल्टा. तू याला कॉस बोलला तर तू बेटा इथं ए घेतला असता आणि इथं, आणि तू आपोआप याला बी बोलला असता. क्या झेपतंय का नाही? तो ऐसे किया तो भी चलेगा ना सर. तर इथं फक्त कॉस आलं, अदरवाईज साईन आलं असतं. साईन म्हणजे सुरुवात मीन पासून झाली असती आणि कॉस आलं म्हणजे सुरुवात एक्स्ट्रीम. तो बात एक ही आहे. इज दॅट ओके? चलेगा सर? हे नक्की कळालं सगळ्यांना? हां. सो फायनली दिस इज प्रूविंग दैट इट इज द एसएचएम. 2 मार्काला हे प्रूव्ह कर लिहू शकतं. क्या सारे बच्चे मेरी बात समझ रहे हैं, है ना? आणि कॉस फंक्शन आलं याचा अर्थ काय? बोलो. पार्टिकल, अरे बोलो भाई, स्टार्टेड एसएचएम फ्रॉम, यस सर, बात खत्म. इससे ज़्यादा नया इसमें कुछ भी नहीं. इज दॅट ओके? चला लिहा पटकन चला. आणि मग ऑब्विसली त्याचं ॲम्प्लिट्यूड आलं असतं, आहे की नाही? रायटिंग ओव्हर बेटा, झालं लिहून? जमल परीक्षेला? चला पुढचा. 2 parallel SHM are represented by this first and second are superimposed, determine amplitude and epoch of resultant SHM. सगळ्यांना इपोक माहिती आहे? अरे इपोक म्हणजेच काय? इनिशियल फेज. इपोक म्हणजेच काय? इनिशियल फेज. चला मग आता सगळ्यांना रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड माहिती आहे, कसं काढायचं बोला पटकन. त्याला ए रिझल्टंट बोलू आपण. हां, रूटमध्ये बोलणं पटकन. A1चा स्क्वेअर प्लस A1 A2 कॉस, यस बहुत बढ़िया. आपण त्याला डेल्टा बोललो होतो किंवा phi1 मायनस phi2. चला दिस इज इक्वल टू रूट ओव्हर A1चा स्क्वेअर म्हणजेच 5 स्क्वेअर, A2चा स्क्वेअर म्हणजेच बोलो बेटा प्लस 2 A1 A2 2 A1 A2 कॉस phi1 मायनस phi2 म्हणजेच π/3 मायनस π/4. कळतंय ना सगळ्यांना? निगेटिव्ह आला तरी पॉझिटिव्ह घ्यायचं, नाही घेतलं तरी कॉसचा निगेटिव्ह काय असतो? पॉझिटिव्ह. दिस इज इक्वल टू रूट ओव्हर 5चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 5 त्रिक 5 दुने 10 10 व्यतिरिक 30 कॉस ऑफ 4 पाय मधून 3 पाय गेले π/12. किती आलं बच्चा? झालं. दिस इज इक्वल टू रूटमध्ये 25 आणि 9 34 प्लस पाय अपॉन 12. मग आता पायला किती घ्या? 180 अपॉन 12. 12 1 12 12 म्हणजे 60 कॉस 15 डिग्री. अरे बरोबर नाही? अरे 180 अपॉन 12 12 1 12 आणि 12 पंचे 60 डिग्री झालं ना ते. रेडियन डिग्री झालं ना. हां काढा टेबल. चला रूटमध्ये 34 30 गुणिले कॉस 15 डिग्री. नॅचरल कॉसमध्ये या 15 डिग्रीमध्ये या कॉसच्या 0.9659 0.96. का केलं का अलग मी? अरे 59 60 केलं. अरे राऊंड ऑफ
हा ए रिझल्टंट रूटमध्ये 34 प्लस 3 मल्टिप्लाय करून घ्या. 3 6 18 हाताला 1 18 आणि 1 19 परत हाताला 1 3 9 27 आणि 1 28 98 झाला गुणाकार. आणि प्लेसेस किती द्यायचे बेटा आपल्याला आता 2 28 पॉईंट कळलं का. अरे 3 का नाही ते 0 म्हणजे मल्टिप्लाय वॉज 10. कळतंय का सगळ्यांना. अरे कळतंय का सगळ्यांना. दिस इज इक्वल टू रूट ओव्हर 34 आणि 28 एकदा करून घ्या. 8 आणि 4 हाताला 1 60 पॉईंट पटकन आता सध्या रूटमध्ये या 62चं 9 आणि 8 मध्ये बघा बरं. स्क्वेअर रूट्समध्ये या 62 अंडर रूट 62.98. चला 62 पुढच्या पानावर जा. 62 चा 98 62 सगळ्यात शेवटी किती आला बेटा 7.931 बरं का. आणि 8 मध्ये फरक किती रे 5 आहे की नाही. 7.936 7.936 पहा बरं बुकमध्ये काय आन्सर दिलाय पटकन सांगा. चला लिहा बरं पटपट. युनिट अर्धा मार्क का गेला असता. काहीच दिलेलं नाही तर मीटर करा बरं का. काहीच सेंटीमीटर कशामध्ये बोललो होते ते सेंटीमीटर. बोला काय अडचण. हे सगळे शांत बसा. इपोक इपोक काय राहिला इपोक. तर इपोक आठवतोय सगळ्यांना. बोला काय असतो बेटा टॅन डेल्टा हा प्लस A1 बहुत बढ़िया पाठ ठेवाय. मग आता इनवर्स काढू लागेल पण आधी हे सगळं सॉल्व करावं लागेल. A1 इज 5 साइन ऑफ 5 इज पाई बाय 3 प्लस A2 इज 3 हा बेटा साइन ऑफ अपॉन A1 म्हणजे 5 कॉस पाय बाय 3 प्लस 3 इंटू कॉस पाय बाय 4. हां चला आता टॅन डेल्टा इक्वल टू साइन 60 रूट 3 बाय 2 5 रूट प्लस 1 बाय रूट 2 म्हणजेच काय रे बच्चा 5 बाय अंडर रूट 2 कॉस 60 इज 1/2 तो अपन लिखेंगे बच्चा 5 बाय 2 प्लस कॉस परत एकदा 3 बाय अंडर रूट 2. याला सोडवायला 2 ऑप्शन आहेत. हा असं सिम्प्लिफाय करा तेच बेटर आहे. कशामुळं सगळ्यांना मी व्हॅल्यूज दिल्या होत्या आठवतोय का 1 बाय रूट 2 ला 0.707 पाठ करा. AC सर्किटमध्ये पण लागते. आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 किती असतं 1.732 किंवा 0.866 पाठ करून चला आता ही व्हॅल्यू. मग आता दिस इज इक्वल टू 5 0.866 डिवायडेड बाय 2. जागा कमी आहे राव पोरांनो. फाइव 0.70 अपॉन 5 by 2 काय बच्चा 2 पॉइंट प्लस 0.3 इंटू
70. चला दिस इज इक्वल टू 2ने भाग देऊ आणि 5ने मल्टिप्लाय करू. 0.53 चल 1 15 ने 1 1 20 ने 1 21 2 2.162 प्लस 5 7 35 हा चला 3 3 5 7 35 3.535 अपॉन 2.5 3 7 21 हा चला 2 2.121 दिस इज इक्वल टू बेरीज करा. सो 5 आणि 5 10 चला 1 6 आणि 3 9 1 हा चला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 3 आणि 2 5 खाली 1 2 5 आणि 1 6. मला असं वाटतं आता घरी तुम्ही हे करू शकता का नाही, लॉग नाही करू शकता राईट. सो फायनली डेल्टा विल बी टॅन इनवर्स करावं लागेल बरं का तुला, कळलं सगळ्यांना. अरे लॉग ऑफ टॅन डेल्टा घ्यावं लागेल, लॉग ऑफ वरचा लॉग ऑफ खालचा सबट्रॅक्ट करायचं अँड लॉग काढायचा सगळं. हां फायनल आन्सर किती आहे बेटा? सीईटीत काय केलं असतं माहिती का आपण, 5.7 आहे खाली 4.6 आहे म्हणजे 4 1 4 1 पॉईंट समथिंग टॅन 45 इज 1 म्हणजे हे आन्सर 50च्या आसपास आला असतं. 52 53 54 डिग्री. बाबा कार केली की जय. सो 54 डिग्री आणि 12-15 मिनटं लिहिलं तरी चालतं. 23 आहे काय अडचण नाही. याच मोगम नाही करायचं 12-15 नाही 23, कारण की ते सगळं 23-24च्या आसपास 24 बी चालतं, अलग लक्षात 22 बी चालतं, ते एवढं चालतं. मी पुन्हा सांगतोय 22 23 24 याच्यातपैकी काहीतरी एक चालेल. 12 आणि 15 मनाचे श्लोक करायचे नाही, ते रामदास स्वामीचे होते, आपण आपल्या मनाचे करायचे नाही. चला कळतंय सगळ्यांना. बऱ्यापैकी क्वेश्चन घेतले बरोबर आपण. मग आता करताना का काय रे पहा बरं, टाईप द इक्वेशन. अरे बापरे, टाईप द इक्वेशन हिअर. चाल एक पोरांनो मला सोडून. मला एकटे लिहायला लागेल त्याच्यापेक्षा मी जातो, बरोबर आहे की नाही. परिवर्तन ही जीवन का सार आहे. ठीक. अरे ते उरलेले 3 उदाहरणं फक्त उरले तेवढे कर, तशीच वही मुगी ठेवू नको. ठीक आहे, नाही तर मंडळ आपल्यावर नाराज आहे असं करावं लागेल ते.